सध्या जेवण बनवण्याचं काही टेन्शन उरलेलंच नाही आहे, कारण जे पण स्वयंपाक ठरला ना लगेचच उभं राहून ती बनवून घेते. आणि चपात्या तर तीच करते आल्यापासून. आणि हे नेहमीचंच आहे, जेव्हा पण माझ्या घरी ती येते ना तर ती जेवढे दिवस राहते चपात्या वगैरे भाकरी करायच्या असतील तर तीच बनवते. त्यामुळे मग माझं थोडंसं काम जे आहे ते हलकं होऊन जातं आणि थोडंसं आपल्याला पण रिलीफ भेटतो. मग मी काय करते, ती जोपर्यंत जेवण बनवते तोपर्यंत वरचं जेवढं आहे ना आवरण्याचं तेवढं सगळं आवरून घेते. आता गणपतीचं डेकोरेशन येणार आहे तर ते पण सेट करून घेऊ आम्ही व्यवस्थित. यावर्षी आम्ही नवीन डेकोरेशन बनवायला टाकलेलं होतं, मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं. जे आम्ही फिक्स केलं होतं डेकोरेशन शॉपमध्ये जाऊन, तर ते आम्हाला जरा त्यामध्ये थोडे चेंजेस करायचे होते. मग ते बनवण्यासाठी वेळ लागणार होता, सो ते पण आता घरी येईल आणि ते पण सेट करून ठेवायचं होतं. सो नेक्स्ट ब्लॉग तर तुम्हाला येईलच डेकोरेशनचा वगैरे, कारण गणपतीचं डेकोरेशनच आता होणार आहे. आणि सर्व काही आम्ही ह्या जुन्या घरातच करणार आहोत, अजून तर काही दुसरं प्लॅनिंग झालेलंच नाही आहे. त्यानंतर मग आम्ही ना थोडंसं घरातलं आवरून वगैरे मावशीच्या मुलीकडे गेलेलो होतो आणि तिच्या घरी जाईल तर तिचे घर वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करेल. माझ्या घराच्या थोडं पुढेच तिने रूम घेतलेली आहे, पण दोघींचं एकमेकींकडे काही जाणं होत नाही, कामं असतात खूप आणि कृष्णाची पण स्कूल वगैरे असते आणि तो जोपर्यंत स्कूलला जातो तोपर्यंत मग घरातली कामं असतात, त्यामुळे मग काही जमतच नाही. सो आम्ही वेळात वेळ काढून तिच्या घरी गेलो, थोडंसं चहा वगैरे घेतला तिथे आणि मस्त गप्पा टप्पा मारल्या, बराच वेळ तिथे टाईम स्पेंड केला. आणि मग त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो होतो. एवढा पाऊस सुटलेला होता ना की दोनदा आम्ही तिच्या घराच्या बाहेर जाऊन घरात आलो, कारण पाऊस खूप जोरदार सुटलेला होता. आणि सेफ्टी काही घेऊन पण जायचं, छत्री वगैरे, पण ती गाडीवर चालत नाही, त्यामुळे मग घरातच बसावं लागलं. बराच वेळ तिथे गेला. नंतर घरी आल्यावर मग आम्ही पार्लरमध्ये गेलो, कारण माझी जी मैत्रीण आहे आरती, तिच्या हजबंडचं रिटायरमेंटचा प्रोग्राम होता आणि त्यानंतर मुलीचा बड्डेही सेलिब्रेशन होतं, त्यामुळे मग आम्हाला तिथे जायचं होतं. तर आयब्रोज ज्या आहे त्या खूप ग्रोथ झालेली होती, म्हणून म्हटलं चला आता हरतालिका पण येते, गणपती बसत आहेत तर आपल्याला करावंच लागणार आहे, मग प्रोग्रामसाठीच आपण थ्रेडिंग वगैरे जी आहे ती करून घेऊया. मग ते करून घेतलं आणि संध्याकाळी आम्ही कार्यक्रमासाठी गेलेलो होतो. इतका छान हा प्रोग्राम झाला ना. थोडंसं त्यांचं इथे वेलकमसाठी फुलं टाकायची होती, तर ते आम्ही इथे करून घेत होतो सर्व मैत्रिणी मिळून. तेवढंच एक राहिलेलं होतं, मग म्हटलं आम्ही तेवढं करून घेतो आणि तेवढंच आपलं पण काहीतरी कार्यक्रमाला हात लागल्यासारखं होऊन जातं ना, म्हणून मग आम्ही ते घेतलं करायला आणि ते वेलकमसाठी थोडी सजावट करून दिली तिथे. बाकी ॲज युज्युअल पूर्ण डेकोरेशन तर होऊन गेलेलं होतं आणि सगळं काही रेडी होतं, खूप छान सर्व सजवलेलं होतं आणि खूप धमाल केली तिथे सर्वांनी मिळून. हा मॅजिक शो होता तिथे आणि मुलांनी तर एवढी धमाल केली तो शो बघून, खूप भारी वाटत होतं तिथे. आणि हे आमच्यातलीच एक मैत्रीण होती जिला तिथे वरती बोलवलेलं होतं आणि ह्या नेकलेसचा जो मॅजिक आहे ना तो तिच्यावर ते करणार होते. आणि अशा प्रकारे आम्ही तिथे खूप टाईम स्पेंड केला. खूप छान छान प्रकारे त्यांनी मॅजिक दाखवली. माहीत नाही ते कशा प्रकारे करतात, काय करतात, काही समजू देत नाहीत, पण आहे ना खूप छान ते करत असतात ते आणि खूप मस्त वाटत होतं ते बघून, सर्वजण खुश होत होते. तर अशा प्रकारचा एक मॅजिक शो तिने ठेवलेला होता. त्यानंतर ना थोडासा डान्स वगैरे झाला, खूप धमाल झाली. जवळपास ना आम्ही 7 वाजेपासून आलेलो होतो आणि रात्री 11:15पर्यंत आम्ही तिथेच होतो. आणि ही होती बड्डे गर्ल आणि बघा किती ब्रेव गर्ल आहे. अशा छोट्या छोट्या मुली घाबरतात, असं पिजन वगैरे हातावर ठेवलं तर खूप घाबरतात, पण ती इतकी शांत उभी होती ना, ते बघून खूप छान वाटत होतं. तर सर्वात आधी रिटायरमेंटचा केक कटिंग झाला आणि मग नंतर आहे ना ती आली, तिला घेऊन आले आणि तिचं वेलकम झालं. त्यानंतर तिचा बड्डे वगैरे ह्या सर्व गोष्टी झाल्या. जवळपास ना 15 दिवसापासून आम्ही भेटलेलो नव्हतो एकमेकांना, म्हणजेच फ्रेंडशिप डे नंतर 1-2 बड्डे झाले मुलांचे, तिथे आम्ही भेटलेलो होतो. त्यानंतर काही आमची भेट झालीच नाही सर्व मैत्रिणींची, कारण जो तो कामांमध्ये लागून गेला, त्यामुळे एकमेकींना भेटलेलोच नव्हतो. तर हा एक क्षण जुळून आलेला होता, ज्याला आम्ही भेटलो, सर्वजणी एकत्र आलो आणि इतक्या छान गप्पा टप्पा, एवढे फोटोशूट केले, इतके छान रील्स बनवल्या, व्हिडिओज केले, खूप मस्त धम्माल केली. 11:15 वाजता आम्ही, म्हणजे 11:30ला आम्ही जेवायला बसलो आणि 11:15 वाजता आम्ही जेवण करून घरी आलो. तर एवढा वेळ आम्ही तिथे टाईम स्पेंड केला, घरी यावंसं वाटत नव्हतं, पण रात्र खूप झालेली आणि नेक्स्ट डे आपलं रुटीन, सर्व संडेचा कार्यक्रम होता आणि सोमवारी जे आहे ते मग आपलं जे रेग्युलर रुटीन आहे ते चालू होतं, जॉब, ऑफिस वगैरे, त्यानंतर स्कूल असते. सो या गोष्टींसाठी मग आम्ही सर्व रिटर्न घरी आलो आणि मुलं तर बघा किती धम्माल करत होते. माझा कृष्णाला काहीही समजत नव्हतं की तो काय सांगतोय, कशा प्रकारे काय चाललं आहे, पण नुसतं सर्व मुलं मस्ती करतात म्हणून आपण पण करायची. आणि जवळपास ना 2 ते 3 तास ही मस्ती कंटिन्यू चाललेली. खूप सारे गिफ्ट्स भेटले, रिटर्न गिफ्ट पण तिने खूप छान छान दिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच. छान आम्ही सर्वांनी मिळून लास्टला डान्स केला आणि कार्यक्रमाची अजूनच रंगत वाढवली. सो अशा प्रकारचा हा आमचा आजचा दिवस होता. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल.
व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. नेक्स्ट व्हिडिओ आता गणपती बाप्पाचेच येतील आणि जर घरी गेली मी माझ्या नवीन घरी तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच. सो चला मी आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.